श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या दारामध्ये असलेली तुळस हिला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. तुळशी मातेच्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. तुळशीचे दर्शन केल्याने तसेच तुळशीसमोर हात जोडल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. तुळशी मातेचा जर एखाद्यावर आशीर्वाद राहिला तर तो गरिबाचा श्रीमंत होत असतो. अशा या तुळशीची ठराविक दिवशी आपण पूजा करू नये, अन्यथा याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात, त्याचे दोष आपल्याला लागत असतात. कोणत्या दिवशी आपण तुळशीची पूजा करू नये याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. ठराविक दिवशी आपण तुळशीची पूजा करणे टाळायचे आहे. त्याचप्रमाणे चुकूनही तुळशीजवळ काही वस्तू ठेवू नयेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुळशी मातेची आपण पूजा करून तुळशीजवळ दररोज संध्याकाळी जर तुपाचा दिवा लावला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे नकारात्मकता नष्ट होते. ज्या घराच्या दारामध्ये तुळस आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वास करत नाही. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे. तुळशीची पाने ही आरोग्यदायी मानली जातात. त्याचप्रमाणे तुळशीची माळ जो व्यक्ती धारण करतो त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा तुळस जी आहे तर ती अतिशय खास मानली गेलेली आहे. तर अशा या तुळशीची आपण दररोज पूजा करत असतो आणि प्रत्येक गुरुवारी आपण तुळशीला जर थोडेसे कच्चे दूध, अगदी चमच्याभर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद जर अर्पण केली तर आपल्या घरामधील धन जे आहे तर यामध्ये वाढ होते. आपल्या संपत्ती, ऐश्वर्यामध्ये आपली वाढ जी आहे तर ती होत असते. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्रांचा वापर करत असतो. परंतु एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीची पाने तोडत नाही. जी काही आपल्याला तुळशीपत्र लागणार आहेत तर ते आदल्या दिवशी तोडून ठेवत असतो. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा जी आहे तर ती सुद्धा करू नये. आपण तुळशीजवळ दिवा वगैरे लावू शकतो, परंतु तुळशीला स्पर्श करणे, तुळशीला जल अर्पण करणे, तुळशीची पाने तोडणे तर या गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी सुद्धा अजिबात करायच्या नाहीत. कारण एकादशीचे व्रत जे आहे तर ते तुळशी मातेचे सुद्धा असते आणि या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली किंवा तुळशीला जल अर्पण केले तर तिचे व्रत जे आहे तर ते मोडत असते. आणि म्हणून आपण या दिवशी तुळशीला जल जे आहे तर ते अजिबात अर्पण करू नये. आपण तुळशी मातेजवळ फक्त दिवा जो आहे तर तो लावायचा आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे, नमस्कार करायचा आहे. परंतु रोजच्या प्रमाणे तुळशीला जल अर्पण करणे हे एकादशीच्या दिवशी आपल्याला टाळायचे आहे. याचप्रमाणे रविवारी सुद्धा आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही. सूर्यग्रहण असताना किंवा चंद्रग्रहण असताना सुद्धा आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही. तसेच आपल्या घरामध्ये आपल्याला जेव्हा मासिक धर्म असेल, ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर त्या स्त्रीने तुळशीची पूजा करू नये. तसेच घरामध्ये जेव्हा सुतक असेल, विटाळ असेल तर यावेळेला सुद्धा तुळशीची पूजा करणे टाळायचे आहे. अन्यथा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल. माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होईल. त्याचप्रमाणे तुळशीच्या बाबतीत आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. जसं की मांसाहार केल्यानंतर तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीची पाने तोडायची नाहीत. सूर्यास्तानंतर किंवा अंघोळ न करता आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीची पाने तोडायची नाहीत. तुळशीचे झाड जर सुकलेले असेल तर असे झाड आपल्याला चुकूनही आपल्या तुळशी वृंदावनामध्ये किंवा ज्या कुंडीमध्ये तुळस आहे तर त्यामध्ये ठेवायचं नाही. कारण सुकलेले जर तुळशीचे झाड असेल तर यामुळे दुर्भाग्य जे आहे तर ते येत असते. तुळशीची पाने तोडताना नखांनी किंवा चाकूने ती तोडू नयेत. त्याचप्रमाणे तुळस आपल्या दारामध्ये असेल तर आपले भाग्य सुधारत असते. परंतु तुळस जी आहे तर या तुळशीजवळ आपल्याला काही वस्तू ठेवायच्या नाहीत. जसं की पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये, विझलेला दिवा तसाच ठेवू नये. तुळशीजवळ जो दिवा आपण लावतो तर तो दिवा विझला की आपल्याला उचलून ठेवायचा आहे. कारण तुळशीजवळ विझलेला दिवा ठेवणे हे अशुभ मानलेले आहे. तुळशीजवळ चप्पल, बूट, झाडू या वस्तू ठेवू नयेत. तुळशीजवळ कलह करू नये, किरकिर करू नये, कोणालाही अपशब्द बोलू नयेत. त्याचप्रमाणे केस मोकळे सोडून तुळशीची पूजा करू नये. शिवलिंग हे बऱ्याच वेळेला तुळशीमध्ये ठेवले जाते, परंतु चुकूनही शिवलिंग हे तुळशीमध्ये कधीही ठेवू नये. तुळशीजवळ काटेरी झाडे अजिबात नसावीत.
त्याचप्रमाणे अस्वच्छ पाणी किंवा आपण देवांना अंघोळ घातलेलं जे पाणी आहे तर असे पाणी तुळशीला कधीही अर्पण करू नये. तर तुळशीला आपल्याला स्वच्छ पाणीच अर्पण करायचं आहे. तसेच तुळशीला कधीही जाळे जळमटे लागू देऊ नयेत.